मुंबईत मुसळधार पावसाचं आगमन, आणखी 3 दिवस तुफान पाऊस बरसण्याचा अंदाज। नालासोपारा भागातही सखल भागात पाणी साचलं, ठाण्यात वाहतुकीवर परिणाम। मराठवाड्यात मुसळधार पावसाचं थैमान, नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, परभणीतील येलदरी धरणही भरलं। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची घोषणा। सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल। उपराष्ट्रपती पदासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक, तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजनाथ सिंहांनी खरगेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती। आपल्याकडे प्रतिज्ञापत्र मागणारा निवडणूक आयोग अनुराग ठाकुरांकडे शपथपत्र का मागत नाही? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर खडा सवाल। विधानसभा निवडणुकीच्या वैधतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, प्रकाश आंबेडकर यांनी दिले निवडणुकीच्या वैधतेस आव्हान। सायंकाळी 6 नंतर 67 लाख मतदानावर आंबेडकरांचा आक्षेप। बेस्ट निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा पहिला सामना, उत्कर्ष पॅनल विरुद्ध सहकार पॅनल अशी थेट लढत, पैसे वाटप होत असल्याचा मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप। अजित पवार आपल्याला सातत्यानं टॉर्चर करत असून भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवारांबाबत निर्णय घ्यावा। रोहित पवारांवर केलेल्या भावकी संदर्भातील वक्तव्यावरून राम शिंदेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका। आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आणणार असल्याची रोहित पवारांची माहिती। 5,000 कोटींचा मलिदा खाल्लेल्या गँग्ज ऑफ गद्दारांचा पर्दाफाश करणार असल्याची घोषणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लाडकी सुनबाई योजनेची घोषणा, महिलांवरील अत्याचारांना आळा घालणार। शिवसेनेकडून सुरक्षित सून अभियान सुरू। जलसंपदा विभागाच्या 154 एकरपैकी 30 एकर जागा अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचा शेतकरी संघाचा निर्णय। जलसंपदा विभाग पुनर्विचार करणार असल्याची सूत्रांची माहिती। तुळजापूर मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत आशिष शेलारांनी बोलावली बैठक, प्रताप सरनाईक आणि ओमराजेंना उशिरा निमंत्रण। बैठकीत सहभागी होणार का याकडे लक्ष। श्रीमंत रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत येणार। आशिष शेलार पु ल देशपांडे कला अकादमीकडे तलवार नेणार। ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात आज व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। 5 देशांचे प्रमुख, नाटोचे सरचिटणीस आणि युरोपियन महासंघाचे आयुक्तही सहभागी होणार। आज शेवटचा श्रावण सोमवार, देशभरातील मंदिरात भाविकांची गर्दी। काशी, भीमाशंकरसह अनेक मंदिरं गजबजली। नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा।